रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे. मी आज तुम्हाला खूप चांगला आणि मोठा कार्पेट असणारा फ्लॅट आहे. पण ह्या फ्लॅटचं असं आहे की याच्यात आपल्याला पार्किंग नसणार आहे. हा एक मायनस पॉईंट आहे याच्यामध्ये. पण ओव्हरऑल जर फ्लॅट बघितला तर फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आणि मोठा कार्पेट असणारा फ्लॅट आहे. तर हा जो फ्लॅट आहे हा ट्विंकल टावर बिल्डिंगमध्ये आहे. ट्विंकल टावर हे साधारणतः साधारणतः 17-18 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग असणार आहे. 18 ते 20 वर्ष जुनी असणारी बिल्डिंग असणार आहे. पण फ्लॅटच्या जर आजूबाजूला बघितलं तर हॉस्पिटल, भाजीपाला किंवा स्कूल, कॉलेज ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्या फ्लॅटपासून अगदी जवळ आहे. आणि बसची म्हणा किंवा रिक्षा ह्या सगळ्या गोष्टींची सुखसुविधा चांगली आहे. ठाणा स्टेशनपासून जरी विचार केला तर साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटरवरती ढोकळेला हा फ्लॅट असणार आहे. फ्लॅट तसा बघितला तर खूप चांगल्या पद्धतीचा आहे. एक टावर आहे, 2 टावर आहेत आणि गार्डन सोडून बाकी जर तुम्ही विचार केला तर बाकी त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. साधारणतः 3,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा 700 कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे. पण फ्लॅट जर बघितला तर फ्लॅटची जी एंट्री आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं आहे की ज्यावेळेला तुम्ही बाहेर जाणार आहात त्यावेळेला ईस्ट आहे आणि आतमध्ये येणार आहात त्यावेळेला वेस्ट असणार आहे. वेस्ट असल्यामुळे सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तुमचा जो हॉल आहे किंवा जे बेडरूम्स आहेत त्याच्यामध्ये तुमची जी हवा आहे ती चांगल्या पद्धतीने येणार. हा फ्लॅट आपल्याला परदेशी मिळणार नाही आहे. त्याच्यामध्ये जे तुम्ही फिक्स फर्निचर आहे तेच आपल्याला मिळणार आहे. अदरवाईज सगळं फर्निचर हे मला घेऊन जाणार आहे. तर तुम्ही हॉल जर बघितलं तर हॉलची साईज जर बघितलं तर खूप मोठी आहे. आणि तुम्ही बघा हे हायवेमुळे हा आकाशकंदील हलतोय, म्हणजे अशा पद्धतीची तुम्हाला हवा ही दुपारच्या वेळेला आहे. संध्याकाळच्या वेळेला पण घरामध्ये हवा खूप चांगल्या पद्धतीनं असते. घरामध्ये जर तुम्ही वरती बघितलं तर फॉल सिलिंगचं थोडंसं काम ह्या मंडळींनी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण होतो खूप मोठं असं टी व्ही युनिट आहे जे तुम्ही बघू शकता. अगदी जे आहे टी व्ही युनिट जे आहे ते मात्र आहे असंच राहणार आहे. अधिक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ही खिडकी इकडे जर ओपन ठेवली तर प्रॉपरली क्रॉस व्हेंटिलेशन येतं. डायनिंगचा जो स्पेस आहे तो मोठा आणि प्रशस्त तुम्हाला इथे नक्की मिळतो. तर हा जो किचन आहे, किचन खूप मोठा 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे. अधिक जर बघितलं तुम्ही तर इथे तुम्हाला फ्रीज ठेवायला एक तो मोठा गॅप आहे. या गॅपमध्ये तुमचं बरंचसं सामान भरतं. आणि जर तुमच्या घरातनं तुम्ही बघितलं तर समोर असणारं जे पोडियम आहे ते तुम्हाला प्रॉपरली दिसतं. गॅसची पाईपलाईन वगैरे ह्या फ्लॅटमध्ये प्रॉपरली आलेली आहे. ओपन किचन असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीनं ते तुमचा हॉल वगैरे सगळं नीटनेटकं तुम्हाला दिसतं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे येणार ह्या साईडला तर वरती तुम्ही बघू शकता स्टोरेजसाठी खूप मोठी जागा आहे. आणि ह्या साईडला एक तुमचं कॉमन बेडरूम आहे. जे कॉमन बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर ती मोठी आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीनं आहे. बेड वगैरेचं प्रॉपर सगळा बसतो. आणि जर आपण ह्या साईडला जर आलो ना तर इथे बघा तुम्ही हात धुवायला पण इथे परफेक्ट जागा आहे. अधिक हे बाथरूम आहे. जे बाथरूम, टॉयलेट, वॉशरूम सगळं इथे तुम्हाला भेटेल. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथे जागा अधिक वॉशिंग मशीनसाठी इकडे तुम्हाला पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आता आपला हा शेवटचा आणि खूप मोठा असणारा बेडरूम तुम्हाला मी दाखवतो. ह्या साईडला आपण ज्यावेळेला एंट्री करू त्यावेळेला प्रशस्त आणि मोठं असं तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मस्तपैकी मिळतं, जे खूप मोठ्या साईजचं आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या साईडला जर आलो तिथं बघा कपाटासाठी किती मोठी आणि अशी जागा आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ही खिडकी असणार आहे. अधिक मग आपण ज्यावेळेला बेडरूम बघू तर ह्या बेडची साईज पण बघा किती मोठा बेड आहे, जो तुम्हाला तुमच्या ह्या बेडरूममध्ये एवढा मोठा बेड बसतो. अधिक ह्या साईडला जर तुम्ही कडाप वगैरे लावले तिथं बसायला किंवा तुमचे हे ठेवायला पण इथं मोठी जागा तुम्हाला नक्की ही अशी मिळू शकते. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. फ्लॅट खूप मोठा प्रशस्त, जे फॅमिली आहे ज्यांच्याकडे 4 व्हीलर नाही आहे आणि घर तर मोठं हवा आहे तर त्या लोकांसाठी हा फ्लॅट खूप सुंदर असू शकतो. आणि हे जे मालक आहेत ह्या मालकांना मोठं घर घ्यायचं आहे म्हणून हा फ्लॅट ते सेल करतायत. तर ह्या फ्लॅटची किंमत ठरवताना त्यांनी 1,15,00,000 रुपये आपल्याला सांगितलेली आहे. पण ज्यावेळेला आपल्याला हा फ्लॅट आवडेल त्यावेळेला ते थोडंफार निगोशिएशन करण्याची त्यांची मानसिकता आहे. जर हा तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन लावा. मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.